हो हो उकळ्या तांदळाची पेज. हो ते कवतलं ये माय काल मंडळी कवळी घेतले मी. हा खरं तर ह्याच्यावरती दव पडा दव पडल्यानंतर ती दबली जातात आणि व्यवस्थित बांधण्यात वगैरे घावतात. ती आता जरा जरा कुरकुरत असतात. किरणा पडली उन्हान तरी आपण खालती करायची असा खालच्या आपले मम्मीने एक टाकला ना. आणि नुकतंच मामा पण इला 2 दिवस तर लागतील ही टाकू. जितके आपल्यामध्ये ना पेरणी करूची असता. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचा व्हिडिओ सकाळ सकाळी आपल्या पायऱ्याच्या वातावरणात सुरू होता. त्याच्यामुळे आजचा दिवसही मस्त जातो, छान एकदम निसर्गरम्य. तर मंडळी बरेच दिवस झालेले आमची वांगण्याची जी शेती होती ना त्याची भात कापणी भात मारणी ही सगळी जी कामं असतात ना ती सगळे व्यवस्थित झालेली होती, संपन्न झाली आहेत. तर ते गोष्टी झाल्यानंतर भात कापणी काय वांगणा शेतीची सगळी कामं झाल्यानंतर मेन काम येतं त्या म्हणजे पावसाळी जी शेती आपण करतो सगळीजणं. आता कोकणात प्रत्येकजण पावसाळी शेती करता. खूप कमी भागांमध्ये वांगणा शेती केली जातात. तर पावसाळी शेती उतल्यानंतर त्याची काही ना काहीतरी अगोदरची प्रोसेस असतात, काही टप्पे असतात त्या शेतीचे सुद्धा. तर आता ही जी कोकणातली सगळी माणसं असतात तर ह्या 10-1 दिवसांमध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये पावसाळी शेतीच्या कामांका पण सुरुवात करतात बघा. म्हणजे शेतकऱ्याक विश्रांतीही नाही 1-2 दिवसाची. पण उन्हाळी शेती सरली की पावसाळी शेतीचं हंगाम येलो मग लगेचच तयारी करू काय. तर ती तयारी काय असतं बरा. तर म्हणजे कसं असतं, पहिल्यांदा जी कवळं असतात ना ती 1-2 महिने कवळं आधी बेनूची लागतात. कवळं काढ असतात ती त्याच्यानंतर ती तशीच टाकूची लागतात. म्हणजे ती ॲटोमॅटिकली 2 महिन्यात सुकतात आणि ती नंतर वापले धरण टाकूची असतात. तर बघूया आपण आज पावसाळी शेतीच्या पहिली तयारी म्हणजे आपण कवळांची जी करतलो ती कशा पद्धतीने काय करतलो, कवळा काय काय म्हणतात हे आपण पुढे बघूयाच. तर मंडळी अर्थातच आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आज सकाळी मंडळी कवळ्या उन्हाक इलो आम्ही पायऱ्यामध्ये लवकर येऊचं लागतं. कवळा जेव्हा टाकूची असतात ना ती पहाटे टाकूची लागतात म्हणजे सकाळी. तर छान अशी आज सूर्याची कोवळी किरणं घेतं यांच्यापासून आपण खूप सारा जीवनसत्व भेटता. तुम्ही पण घेताय काय नक्की कमेंट करा. कधी मॉर्निंग वॉकला इकडे जाताय काय जायच जाया, कारण की चांगलं असतं आपल्या आरोग्यात जर निसर्गातनं मिळताना ॲटोमॅटिकली हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं. तर मम्मी गेली पुढे आज, मम्मी मी असं आणि गिरीमामा पण येतलो. खरं तर सांगायचं म्हणजे ना गिरीमामाची आमका सगळ्यात जास्त मदत होता, खूप म्हणजे खूप मदत होता. कारण की प्रत्येक कामाक ना मम्मी कशी त्याची बहीण लागतात त्याच्यामुळे तो खेका ना खेका तरी छोट्या मोठ्या गोष्टींका कामाक मदत होई असता. तर त्याका तो येत असता. एक चांगला असा हुनान पाहुण्या वगैरे जवळच होई. तर आपण जाऊया आधी पहिल्यांदा. आणि काल जुगाड केलं आपण माकडांसाठीचं. आपण बघूया संध्याकाळी काय पायऱ्यात येऊ नाही त्याच्यामुळे आता बघूया तो सक्सेस झालो का नाही तो. खरं सकाळी पायऱ्यात मस्त वाटता. म्हणजे कवळा आणण्यासाठी सगळ्यात आधी हडेवरती मांगराकडे येऊ खाया. कारण की आम्ही आमची जी कवळ काढासाठी हडे असं मांगराकडे येत इलो. तर मामा अजून येऊक नाही इलो तर येत. मागे इल्लेलं भात कापणी होती तेव्हा. मामा तर अजून येऊक नाही कारण की मामाची ढोरा वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांना थारवून इलो तर येतलो. हा मी आणि मम्मी तोपर्यंत हळूहळू कामाक लागतं. आज पप्पा पण येतले आहेत. तर ही जी सगळे दिसता ना ही आमची कवळा काढास आहे का कवळा काढासा होतला आता. तर सकाळीच ना पक्ष्यांचे आवाज भारी येतात. तर आता आम्ही आमच्या मांगराकडे येलो. ही आमची काजूची झाडा आणि ही सगळी आमची कवळ काढासा. मम्मीने गेटअप घेतले आणि त्याचं बघा ही सगळी कवळ काढासा आणि तोवरती आमचं मांगर. मागे मम्मीच्या हातात जी कवळी असा ना तेका सुटल्या हातात कवळा.
कारण की ती कवळी म्हणजे कशी असतात एक एक कवडी आणि 3 कवडे एक कवळी म्हणजे 3 कवळी घेऊन बांधायची होतं. ही एका जागी ठेवलेली आहे. तर ती कवळीच्या ह्याच्यात ठेवलेली आहे आणि ती कवळकाठ असल्यामुळे आता ही सगळी जी असं नाही का आम्ही कवळ काढूनतो आणि त्याच्यातली ही जी पानं असतात ना, मग मी कसली पानं असतात ही कसली झाडा हां उमियाची काहीतरी झाडं असतात ही. मग ही झाडाचे ना 3 असे जे बंच ठेवलेले असतात ना ते एकत्र करूचे असतात, बांधाचे असतात आणि आम्ही आता ते खाली घेऊन जातलो. तर हे 2 महिन्यापूर्वी आम्ही तोडलेले होते. त्याच्यानंतर ते 2 महिन्यात सुकतात. उचल्या जाताना कवळा काढ बेनूचं जे काम असतं ना तर या 2 महिन्यांच्या अगोदर केला जाता. जानेवारी फेब्रुवारीमध्ये काहीतरी आम्ही केलेलं त्या संदर्भातलं व्हिडिओ मी तेव्हा काढलेले, पण तो अजून आपल्या चॅनलवर टाकूक नाही आहे काही कारणांमुळे. बघूया जमला तर अधीमधी कधीतरी अपलोड करून टाकेन मी. कवळ काढा बेनतात तो असा, तर एका कवळ काढ बेनलेली असा आता या बांधान खाली वराचा असा. तर चला मग. तर कवळ काढीतल्या काजीची पहिलीच ही काज माका गावलेली, म्हणजे मी काढली ती मम्मीने काढल्या नव्हते ते. मम्मीने कवळे बांधल्या ना, कवळे कधी हाडूचे असतात ना त्या जेव्हा दव पडतात त्या सांग मम्मी. दव असलं काय बरा पडता बरा पडता बांधात वगैरे. तर आता आपण घेऊन जाऊया ही. आता ही कुरकुरीत झाली आहेत, म्हणजे किती सकाळी जाऊचा लागता बघ. मंडळी कवळी घेतले मी हा. खरं तर ह्याच्यावरती दव पडल्यानंतर ती दबली जातात आणि व्यवस्थित बांधाव वगैरे गावतात. ती आता जरा जरा कुरकुरीत असतात, किरणा पडली उन्हान तरी आपण खालती वरायची असा खालच्या आपले मम्मीने टाकला ना. आणि नुकतोच मामा पण इला 2 दिवस तर लागतील ही टाकू. जितक्या आपल्यामध्ये ना पेरणी करूची असता पावसाळी शेतीची ना, तितक्या आपल्यामध्ये ही कवळा टाकूची लागतात. तर ना आमची नारळ असा या ह्याच्या वापलेच्या वरती. तर कधी कवळा टाकताना ना, म्हणजे आमच्याकडे उठला आता की नारळीच्या खालती कवळा टाकता का म्हणे, कारण की नारळ जे असतात ती आगी घेतात आणि ती धगवान जाता, त्याच्यामुळे टाकता का म्हणे पत्तर वगैरे टाकू करून. झाली होती बघा. तर ह्या आपल्यात कवळा टाकून झालेले असतात. तरी नारळ असा त्या नारळीच्या खालती पत्र टाकू कवळा टाकूचे नसतात. टाकतो ती ह्या आपल्यामध्ये टाकतो वाटेवरच्या. हे बघा ह्या वापलेत. मामाईला डोंगरासून खालती घेऊन येता मामा. टाकून झालेली आहेत आता 9:30 वाजले बंद केलो. तर हिसरच भाकरी घेऊन इलेली आहे मम्मी. मायाच्या सावलेक बसून आता भाकरी घातलो. छान वाटतं शेताच्या वावरात काम केल्यानंतर जेव भुकवं लागतं आणि टेस्टी पण लागतं. काय आणलं भाकरीवर बघ. कारल्याची भाजी, चटणी आंब्याची आणि भाकरी. भाकरी नसली तरी पेज होईल. आणि पेज पण आणल्या ना मामा खाता पेज. उघड मग घट ढाकान लागला तशी पेज खाऊ. हो हो उकड्या तांदळाची पेज. हो ये माय तर म्हणजे तिचं मस्तपैकी न्याहारी करून आता मी घराकडे जात आहे. चला मग आता आपण घरी जाऊया. घराकडे इले पप्पा आणि आज मोठा आतू पण इला आणि आज आमच्याकडे चिकन असतात. आता मी जेतर दुपारचं टाइम झालेला आहे जेवण. तर या मोठा आतू उद्या जातला ना मुंबई. उद्या मुंबई घेतला तर आईकांनी भेटण्यासाठी इला आता. म्हणजे आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो आणि आता सगळ्यांचे परीक्षा वगैरे चालू होते ते आता संपले. त्याच्यामुळे आता संध्याकाळची आम्ही अशीच फिराक जातो. आज 10वीचं शेवटचं पेपर होतो. किंजल आणि माधुरी होते, तर दोघांचे पेपर संपले. तसे आम्ही अशीच इव्हिनिंग ब्लॉगसाठी जातो. बियाला
मंडळी संध्याकाळची रम्य नाही तर मंडळी आता आम्ही संध्याकाळी इल्लेलो आणि मस्तपैकी सूर्यास्त दर्शन झालेलं असं आमका. तर मंडळी आम्ही ना सगळेजण इसर नदीच्या काठी शांत बसलो. बऱ्याच दिवसांनी असं एक क्षण येला की ज्या वेळेस आम्ही गप्पा गोष्टी करण्यासाठी सर बसलो आणि मस्त वाटतं. प्रत्येकजण आपापल्या व्यावहारिक जीवनात इतक्या व्यस्त असताना की असं थोडंसं टाईम गावना नाही, पण आवटातल्या गावातल्या किंवा वर्गातल्या मित्रमैत्रिणीसोबत थोडं तरी टाईम व्यतीत करू गयो. मंडळी घराकडे आत्ताच राहून फिरान. तर चला तर म्हणतात आजचं ब्लॉग सरच एंड करते. भेटाय लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.